तुमचेही आभार मानतो, कारण त्या काही 15-20 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला सगळ्या लोकांना महायुतीला जे सहकार्य केलं, सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. आणि त्यानंतर या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व जनतेचे आम्ही आभार मानतो, कारण पुन्हा एकदा या जनतेने आम्हा भाजपा महायुतीच्या सगळ्या उमेदवार निवडून दिलं आणि भरघोस मतांनी निवडून दिलं. आणि सगळीकडे एकदम 100च्या वरती उमेदवार हे भाजपा शिवसेना आले. त्यामुळे सगळ्यांचे आभार, जनतेचे आभार. आज पत्रकार परिषद घेतलेली आहेत. किती जागा कोणाच्या आलेल्या आहेत आणि या जागा महायुतीच्या ज्या आलेल्या आहेत, तर पुढचं कशा प्रकारे आपलं गणित असणार आहे? अंदाजे 110च्या आसपास भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. एक थोड्या अर्धा एक तासामध्ये सगळा फिगर आम्हाला कळेल, तसं तुम्हाला परत कळू. पण अंदाजे आमच्या 110 पर्यंत आम्ही लोक पोहोचतो. आपण जर म्हटलं होतं आयरे गावाच्या पॅनलमध्ये 29 क्रमांकामध्ये की फ्रेंडशिप अशी लढत आहे, पण ही फ्रेंडशिप लढत डोकेफोडीपर्यंत गेली, याबद्दल काय सांगाल? मी परत सांगतो की ती त्या 29 नंबरच्या पॅनलमध्ये ना कल्याण ग्रामीणचे आमदार मोरे साहेब किंवा मी किंवा चव्हाण साहेब, एकनाथ शिंदे साहेब, खासदार साहेब असं कोणीही वरिष्ठ मंडळी त्या निवडणुकीच्या 29 प्रभागामध्ये प्रचाराला गेलं नव्हतं. तिथे ती कार्यकर्त्यांनी हट्टाने मागून घेतलेली लढाई ती पॅनल होतं. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांनी ते लढले, पडले, जिंकले, सर्व त्यांचं सगळ्यांचं सही आहे. त्याच्यामुळे तुम्ही बोलला होतात की अंबरनाथ पॅटर्न वापरणार, तसा पॅटर्न वापरलेला दिसतोय. मात्र जसं नगराध्यक्ष आणि हे सगळ्या गोष्टी अंबरनाथ बदलापूरमध्ये झाल्या, त्याच पद्धत इकडे होणार आहे की ही युती टिकून राहील? काय वाटतं तुम्हाला? 1,00,000% युती टिकून राहणार आहे आणि 1,00,000% युती राहणार आहे. ज्या युतीमध्ये आम्ही लढलेलो आहोत, एक तो प्रभाग वगळता बाकी सर्व ठिकाणी तुम्ही बघितलं असेल युतीला किती भरघोस मत भेटलंय, भरघोस प्रमाणात सगळे निवडून आलेले आहे. बाकी सगळा सुपडा साफ झालेला आहे. त्यामुळे भाजपा शिवसेना महायुतीचाच महापौर बसेल आणि जनतेने जो कौल दिलाय तो आम्हाला मान्य आहे. भाजप शिवसेनेचा महापौर बसेल असं म्हणतात, पण संख्याबळ बघितलं तर शिवसेनेची आता सध्या तरी संख्याबळ जास्त आहे. पहिला महापौर त्यांना देणार का आपल्याकडे ठेवणार का आणि वरच्या वाटून घेणार? काय नेमकं त्याची चर्चा झाली? ते सर्वस्वी निर्णय बघायला सांगितल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि या लोकसभेचे खासदार एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर संपूर्ण सगळे निर्णय आहेत. हे आमचे चारही नेते जो आम्हाला डिसिजन देतील, जे आम्हाला सांगतील ते आम्ही इथले सगळे नगरसेवक असतील किंवा आम्ही सगळे पदाधिकारी तुम्हाला मान्य आहे त्यांचा ते घेणार. मोरे साहेब, तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? ज्या प्रकारे नंदू परब बोलतायत की महायुतीचा महापौर बसेल, तुम्ही पण इलेक्शनच्या आधी सांगत होता महापौर बसेल, मात्र अंबरनाथ मध्ये काय वेगळंच घटना घडली, तशी घटनेची शक्यता इकडे नाहीये का? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या सर्व संपूर्ण मतदारांचे मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. केंद्रामध्ये महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे आणि या महाराष्ट्रातल्या लागलेल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका याच्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर मतदारांनी दिलेला कौल आणि हा भरघोस कौल, त्यामुळे महायुतीचं हे परत आलेलं सरकार, मी मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि महायुती अभेद्य, मी पहिल्यापासून म्हणतो की अभेद्य महायुतीचाच महापौर बसणार, हे तीन मात्र शंका नाही आणि महापौर बसणार आणि यात आपण सर्व संधी मतदारांनी दाखवून दिलेलं पण शिवसेना आता मोठा भाऊ झालाय, काय सांगायला? आहे. शिवसेना ही मोठा भाऊ असेल, भारतीय जनता पार्टी छोटा भाऊ असं या माहितीमध्ये काही नाही. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार एकनाथजी शिंदे साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, या चौघे जण याच्याबद्दल निर्णय घेणार. तो सर्व आम्हाला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मान्य असणार आहे आणि त्याच्याबद्दल कुठेही शंका बाळगण्याचे कारण नाही. सर, ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली पाहिलं तर आपल्या भाजप आणि शिवसेनेच्या वादामुळेच कुठेतरी ठाकरे किंवा मनसेच्या जागा त्या जास्त आलेल्या आपल्याला वाटतात. तुम्ही लक्षात घ्या, 122 प्रभागात निवडणुका होत आणि 100च्या वरती आकडा गेलेला आहे, तो 110च्या आसपास. कारण कसं आहे, आपल्याशी बोलताना व्यवस्थित बोललं पाहिजे म्हणून 100च्या वरती आकडा पार गेलेला आहे. जिल्हाध्यक्षाने आता सांगितलं की 110च्या आसपास आम्ही तुम्हाला अर्ध्या एक तासात सर्व निकाल देणार आहोत. 122
पैकी 100च्या पुढे गेल्यानंतर अजून मतदार आपल्याला देतील तरी काय. आणि या लोकशाहीने झालेला एकदम विजय आहे, माहिती विश्वास आहे. कल्याण पश्चिम मधलं चित्र बघितलं तर आपले माजी महापौर होत्या, त्याच्यानंतर उपमहापौर भाजपचे होते, यांचे कुठेतरी आपल्या बंडखोरीमुळे त्यांचे बळी गेलेत असं वाटतं का? कुठेही बंडखोरी झालेली नाही, कुठेही दगापटका झालेला नाही. हा दगापटका झाला असता, दोघांना पक्षावर परिणाम झाला असता. पण 100च्या वरती जेव्हा हा आकडा जातो, याचा अर्थ महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केलेलं आहे. शिवसेनेचे असतील, भारतीय जनता पार्टी असेल, रिपब्लिकन असेल, इतर घटक पक्ष असतील, यांनी सर्वांनी मनापासून काम करून हा 100चा आकडा पार केलेला आहे. त्यामुळे मी सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, त्यांना मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. डोंबिवली पश्चिमेमध्ये पॅनल क्रमांक 21 असेल किंवा अन्य ठिकाणी जिथे भाजपच्या 2 सीट पडलेल्या आहेत, जिथे युती होती, पण ते चित्र तिथे दिसून आलं नाही. मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो की या कल्याण डोंबिवली महापालिकेवर मतदारांचा प्रचंड महायुती विश्वास आहे. केंद्रामध्ये महायुती आहे, राज्यामध्ये महायुती आहे, आणि त्या महायुतीने दिलेला आम्हाला हा कौल आहे. काही ठिकाणी काही मतदार किंवा उमेदवार कसे असतील, काय असतील, ते त्यांच्या डिपेंड पण महायुतीवर विश्वास ठेवले आहे. पण आतापर्यंत पॅनल मध्ये जे आहे ना, कुठलाही पक्ष आणि कुठलीही युती असेल ती सरसकट निवडून येते असा इतिहास आहे. मात्र असं तिकडं काय झालं की भाजपचा उमेदवार पडला. काही ठिकाणी तुम्हाला मी सांगतो, जिथे शिवसेना लढली तिथे उबाडा पण आला, मनसे लढली. जिथे बीजेपी लढली तिथे उबाडा किंवा मनसे, असं काही नाही. लोकांनी दिलेला कौल आहे. तिथे जर लोकप्रतिनिधी कसं काम केले, आम्हाला तो उमेदवार चांगला वाटला, त्याला उमेदवारी दिली, आणि मतदारांनी दिलेला कौल आपण मान्य केला पाहिजे. तुम्ही जर आम्हाला अडचणीत बाबा बीजेपी काय वेगळा केला का शिवसेनेने केला, बिलकुल नाही. 122 मतदारसंघांमध्ये जिथे जिथे भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिले, जिथे जिथे शिवसेनेने उमेदवार दिले, दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मतदारांनी हा महायुतीवर विश्वास ठेवलेला आहे. आणि भरघोस मत असं नाही, छोटे भरघोस मत दिलं. मी मनापासून आपलंही जिल्हाध्यक्षांनी आपलं मनापासून आभार मानले का तुम्ही आम्हाला सहकार्य केले, मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आम्ही बसलेलो दोघे इथे. पण निवडणुकीच्या आधी ही अशी जी पत्रकार परिषद आहे, आता निकालानंतर तुम्ही दोघे एकत्र येत आहेत, पण युती ही अगोदरच जाहीर झाली होती. याच्या अगोदर एकत्र पत्रकार परिषद हे कुठल्याही प्रकारचं आव्हान केलं नाही. मग निवडणूक निकालानंतरच तुम्ही दोघे एकत्र कशा केलं ना आव्हान, आम्ही बसलो होतो, आम्ही एकत्र फिरलो, एकत्र बैठक. पत्रकार लक्षात घ्या, आढावा बैठक आम्ही एकत्र घेतल्या, सभा आम्ही एकत्र घेतल्या, वेगवेगळ्या काय घेतल्या नाही, एकत्र घेतल्या. आमदार महोदय, तुझं माझं जमेना परंतु तुझ्या माने कर्मेना, अशी अवस्था आहे का महायुतीची? बिलकुल नाही. आमची महायुती आहे. वारंवार तुम्हाला सांगतो, केंद्रामध्ये महायुती आहे, राज्यामध्ये महायुती आहे. नागरिकांनी दिलेला हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मोठा कौल आहे. आता 100च्या वरती आले तरी अजून तुम्हाला याच्याबद्दल शंका येते, हे तर आश्चर्य आहे. पण निवडणुकीच्या आधी शिवसेना आमचा महापौर बनेल, भाजपची जागा अनेक आता तो विषयच नाही. जागा अमुक अमुक, ही जागा त्याला दिली का, ती जागा त्याला दिली का, ह्याला आम्हाला दिलेला कौल आपल्या समोर